जळगावच्या परधाडे स्टेशन जवळची ही घटना आहे। पाचोऱ्यापासून साधारणतः 20-22 मिनिटांवर परधाडे हे रेल्वे स्थानक आहे आणि त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। या घटनेमध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती आहे, मात्र अधिकृत या संदर्भातली माहिती मिळू शकली नाही। माजी खासदार उन्मेष पाटील आपल्या सोबत आहेत, फोन लाईनवर जोडले गेले। तर उन्मेष पाटील, आता तुमच्याकडे काय माहिती आली आहे? नाही, खरं तर काय ऍक्च्युली पुष्पक एक्सप्रेस ही भुसावळकडून मुंबईकडे येत असताना तिला कॉशन ऑर्डर म्हणजे तिला स्टॉप त्या ठिकाणी घेतलेला कामकाज सुरू असल्यामुळे, पण कॉशन ऑर्डर घेतली असताना स्टेशनला जर गाडी थांबवली तर तिथे सूचना देऊन प्रवाशांना कळतं की गाडी थांबलेली आहे, पुढे काम चालू आहे। पण ही एका ठिकाणी शेतामध्ये जंगलात मध्ये म्हणजे मिडवेला स्टेशन वरून थांबवता तिथे थांबवली। परिणाम स्वरूप काही प्रवासी खाली उतरून थांबत होते, गाडी केव्हा सुरू होईल एका बाजूने ब्लॉक होतं आणि दुर्दैवाने दुसऱ्या बाजूने कर्नाटक एक्सप्रेस जी मनमाडकडून जी भुसावळकडे जात होती तिने हॉर्न नाही, कुठल्याही कॉशन ऑर्डरची सूचना तिला नसतील कदाचित, की कुठेतरी कम्युनिकेशन गॅप मला वाटतं तिथे दिसतोय आणि दुर्दैवाने हॉर्न किंवा सिग्नलिंग काही नसल्याने ते प्रवासी बसलेले होते आणि 9 ते 10 प्रवासी ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी उडाले। आमचा कार्यकर्ता आता त्या ठिकाणी आहे आणि 12 प्रवासी जे आहेत त्यांना पाचोऱ्याला दवाखान्यात आता शिफ्ट केलेला आहे। म्हणजे खरं तर हे गेल्या 5.5 वर्षापासूनचं लँड ॲक्विजिशन पासूनचं काम जे सुरू आहे ते डिले होत होतं आणि त्यामुळे कॉशन ऑर्डर ही स्टेशनला घेतली असते तर कदाचित हा अपघात झाला नसता आणि कम्युनिकेशन गॅप काही असेल तो पुढे येईलच चौकशीतून, परंतु दुर्दैवाने घटना त्या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी आता कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ सगळे त्या ठिकाणी मदतीला हजर आहेत। उन्मेष पाटील, थोडंसं थांबा।